आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे मुंबईमधून। मुंबईसह उपनगरामध्ये सध्या पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतील सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंधेरीतील मिलन सबवे सुद्धा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजगरे आपल्या सोबत आहे। पूजा, या संदर्भामधले काय अधिकचे अपडेट्स आहेत? सध्या मुंबईतल्या पावसाची परिस्थिती कशी आहे? मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि यामुळे अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईकरांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आले, कारण मुंबईमध्ये आज देखील समुद्रकिनारी उंच लाटा येणार आहेत आणि त्यामुळे सतर्क रहा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय। सिद्धेश, नक्कीच पूजा, मात्र आता जर आपण बघितलं तर वाहतुकीसाठी सगळ्यात मोठा जो आहे तो या संदर्भामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा होत असते। मात्र आता या सगळ्या अंधेरीच्या भागामध्ये आता ही वाहतूक जी आहे ती आता कुठल्या मार्गाने वळवली जाणार आहे? वाहतूक अंधेरी सबवेवरून न जाता बाजूला जे रस्ते आहेत त्यावरून सुरू आहे। याशिवाय लोकलवरती सुद्धा परिणाम झालेला आहे। लोकल 10 ते 15 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावतीये आणि वाहतूक कोंडी देखील काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। यानंतर राज्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण विदर्भाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक, घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय।